नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे गवारीच्या शेंगांची मस्त अशी रस्सेदार भाजी। चला तर बनवूया मस्त अशी गवारीच्या शेंगांची रस्सेदार भाजी। रस्सेदार भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मी कांद्याची पात घेतली थोडीशी बारीक चिरून, लसूण पात बारीक चिरून घेतली, एक टोमॅटो घेतला, कोथिंबीर घेतली, शेंगदाण्याचं कूट घेतलं, जाडसर वाटून घेतलं, तर कोथिंबीर घेतली अशी बारीक चिरून, लसूण पात घेतली बारीक चिरून, एक टोमॅटो घेतला आणि कांद्याची पात घेतली, मोहरी जिरं घेतलं, लसूण पेस्ट घेतली आणि गवारच्या शेंगा पाव किलो मी व्यवस्थित चिरून घेतल्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या। लाल चटणी, हळद, चवीपुरतं मीठ, बेसन आणि काळा मसाला, सर्व मसाले मी काढून घेतले एका प्लेटमध्ये। कढई ठेवली तापण्यासाठी। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायची, जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची तेलामध्ये। 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचं। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, तेलामध्ये व्यवस्थित 2 मिनिटं भाजून घ्यायचं। नंतर लसूण पात टाकायची, लसूण पात कांद्याची पात टाकून घ्यायची, 2 मिनिटं परतून घ्यायची। लसूण पात आणि कांद्याची पात खूप छान लागते भाजीमध्ये। नंतर कोथिंबीर टाकायची, 2 मिनिटं परतून घ्यायचं। कांद्याची पात आणि लसूण पात मस्त अशी भाजून घ्यायची तेलामध्ये। नंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे, चटणी, हळद, मीठ, मसाले सर्व टाकून घ्यायचे, 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो टाकून घेतला, टोमॅटो 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचा मस्त असा। नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं। गवारच्या शेंगामध्ये कूट टाकल्यावर भाजी खूप घट्ट अशी बनते, तरी पण खूप छान येते। 2 मिनिटं असंच तेलामध्ये भाजून घ्यायचा टोमॅटो चांगला। मस्त असा टोमॅटो भाजून घ्यायचा। नंतर स्वच्छ धुतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या। गवारीच्या शेंगा 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायच्या। ही भाजी मोकळी पण खूप छान लागते, गवारीच्या शेंगांची भाजी, आणि रस्सेदार पण भाजी खूप छान लागते। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असं 2 मिनिटं तेलामध्ये भाजून घ्यायचं। सर्व मसाले शेंगांना लागतील असं मिक्स करून घ्यायचं 2 मिनिटं। नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं शेंगा शिजण्यासाठी। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा त्यानुसार तुम्ही पाणी टाका, आणि पाणी टाकल्यानंतर 10-15 मिनिटं मस्त असे शिजून घ्यायच्या शेंगा मस्त 10-15 मिनिटात शिजून तयार होते ही भाजी, आणि खूप छान लागते भातासोबत, पोळीसोबत। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।